धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हातकणंगलेसह विविध ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। पाहूया सविस्तर वृत्तांत। धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल धनगर समाज कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने हातकणंगलेसह विविध ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। तर विविध मागण्यांचे निवेदन हातकणंगले तहसीलदार यांना देण्यात आले। या निवेदनात असे म्हटले आहे की गेली 70 वर्ष अनुसूचित जमातीला आरक्षणापासून वंचित ठेवले गेले आहे। संविधानामध्ये आरक्षणाच्या अंमलबजावणीची तरतूद असताना सर्वच राजकीय पक्षांच्या सरकारने आतापर्यंत ही मागणी रोखून धरली आहे। तरी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांनी समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे, तसेच मेंढपाळावरती सतत हल्ले होत आहेत, त्यांचा बंदोबस्त करावा। धनगर समाजासाठी 1000 कोटींच्या तरतुदीची अंमलबजावणी करावी। धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करूनच भरती करावी। धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना या योजनेची अंमलबजावणी करावी, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। यावेळी इंडिया धनगर समाज महासंघाचे प्राध्यापक शंकरराव पुजारी, मल्हार सेनाचे जिल्हाध्यक्ष शहाजी सिद्ध, मंगेश हजारे, अण्णा सिद्ध, युवराज पुजारी, निवास वाटेगावकर, अजय हराळे, अमोल हराळे, अमोल गावडे, नेमीनाथ पुजारी, तानाजी बोडके, आनंद शेळके, शिवाजी हराळे, सचिन पुजारी, श्रीकांत पालके, डॉक्टर ईश्वर यमगर, जगन्नाथ माने, काशीनाथ शिंगारे, मंगेश हजारे, अक्षय हराळे, सचिन शेळके, सकाराम जानकर, स्वप्नील लाटे यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते। आपल्याला कायद्याने आरक्षण लागू केलेलेच आहे, पण त्याची अंमलबजावणी करणं इथं एवढं बाकी आहे, तर त्याची त्वरित अंमलबजावणी करावी। त्याचबरोबर शेळ्या मेंढ्याचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावावेत। ज्या धर्तीवरती वेगवेगळ्या समाजासाठी एमपीसी यूपीसीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, त्याच पद्धतीनं धनगर समाजाचं आरक्षण मिळेपर्यंत कुठल्याही पद्धतीची मेगा भरती होऊ नये किंवा कुठल्याही पद्धतीची परीक्षा घेण्यात येऊ नयेत, अशा या प्रमुख मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम धनगर समाज बांधव सकल धनगर समाज कोल्हापूर या नावानं एकजुटीने या लढ्यामध्ये सहभागी झालेला आहे। धनगर समाज हा एसटी आरक्षणापासून वंचित राहिला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली, त्या घटनेमध्ये एसटी आरक्षण कॅटेगरीमध्ये 36व्या नंबरला धनगर समाजाचा उल्लेख केलेला आहे। तरी देखील हे शासन आम्हाला आरक्षण देत नाही। त्यामुळं आमच्या इथून झालेल्या मागच्या पिढ्यांचं आमचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। शैक्षणिक, आर्थिक सर्व काही ते नुकसान कधी भरून येणार आहे। आणि जी मेगा भरतीमध्ये पदं आहेत, 3.5% आरक्षण असलेले ते देखील ती पदं त्यामध्ये मिळत नाहीत। आता PSI STIची ॲड आली, त्यामध्ये 700पैकी 0 जागा आहेत धनगर समाजाला। तर शासनाला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की धनगर समाजाला STमध्ये आरक्षण देऊन जी पदांची जी रिक्त हे आहे ती पदं पूर्णपणे समाजाला न्याय हक्काची मिळायला पाहिजेत। जर नाही मिळाली तर आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी होऊपर्यंत कुठलीही मेगा भरती तसेच MPSCची कुठलीही परीक्षा होऊ न देण्याचा आमचा निर्धार आहे। गेले 70 वर्ष धनगर समाजाचा जो आरक्षणाचा विषय आहे अंमलबजावणीचा, तो तात्काळ ह्या सरकारनं सोडवावा, अन्यथा ह्यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन होतील। काही वेळेला कायदा सुद्धा आम्हाला हातात घ्यावा लागेल। यावेळेला एवढंच आम्ही सरकारला सांगतो की आमच्या आता युवकांची जी परीक्षा आहे आमची शांत राहण्याचा, धनगर समाज हा भोळाबाबडा समाज आहे आणि त्याचा तुम्ही अंत पाहू नका। यानंतर याच्यापेक्षा आपण तीव्र आंदोलन करू। तसंच सगळ्यात खास करून मला सांगायचं आहे की जे धनगर समाजाच्या मेंढपाळ बांधवांनी जे हल्ले होत आहेत, ते हल्ले तुरंत या सरकारनं रोखावं आणि धनगर समाजाला संरक्षण द्यावं। आता यानंतर आम्ही असा रस्ता रोको किंवा आता निवेदन द्यायची पद्धत आता युवकांच्या मधून बंद होत आलेला आहे। आता पूर्ण समाज आमचा जागा झालेला आहे आणि ह्या सरकारला माझी एकच विनंती आहे, आतापर्यंतच्या सरकारने नुसतं आमचा राजकारणासाठी मतासाठी आमच्या लोकांनी काहीतरी पदाचा आम्हाला जाऊन आमचे माती भडकायचं काम केलं।
आम्हाला समाजाला लाचार बनवण्याचं काम केलं, परंतु आता आमच्या नेते मंडळींनी सुद्धा समजलेलं आहे, आमच्या युवकांनी समजलेलं आहे, संपूर्ण समाजाला समजलं आहे की बाबा ही राजकीय लोक आपल्या फायद्यासाठी आमच्या धनगर समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे अंमलबजावणी केली तर आमचे एक 15-20 आमचे आमदार होतील, आज बाबा आमचे 17-10 खासदार होतील, या सत्तेच्या खुर्चीवर आम्ही जाऊन बसीन, एक भोळा बाबडा समाज फक्त सत्तेवर येईल या दृष्टिकोनाचं, किंवा आमचे ISI PSI अधिकारी होतील किंवा आमचे कलेक्टर होतील म्हणताना ह्या कुणाला तर या राजकीय लोकांची फक्त त्यांची पोळी आणि राजकारणाची त्यांची सत्ता वाचवण्यासाठी आमच्या धनगर समाजाचा जाणून बुजून जे बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिली त्या घटनेमध्ये छत्तीसगडमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की धनगर समाजाला सुद्धा या ST आरक्षणाचा लाभ मिळावा असं तिने नमूद केलं असताना सुद्धा हे देश सगळा घटनेवर चालत असताना फक्त धनगर समाजाचाच फक्त आरक्षणात देण्याचा विषय तो घटनेत चालत नाही। याचा अर्थ आमचा धनगर समाज पहिला अडाणी होता, रानावनातनं फिरत होता, परंतु आमच्यातली सुद्धा आता लोक शहाणी झालेले आहेत, एक वकील झालेले आहेत, डॉक्टर झालेले आहेत आणि समाजातली आता या व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून समाज चळवळ, समाज म्हणजे काय, समाजाच्या अडचणी काय हे आता लोकांनी समजायला लागले। परंतु या सरकारनं आतापर्यंत आमच्या प्रत्येक सरकारनं की विरोध बाका वाचले की धनगर समाजाचा अत्यंत पोटतिडकीनं जणू काही हे आरक्षण गेल्या आम्हाला देणारच आहे, पोटतिडकीनं आमचा विषय हाताळत होतं। परंतु सत्तेवर आल्यानंतर ह्याने कुठली झोप लागत्या, कुंभकर्णाची लागत्या का, यांच्या पेनातली शाही सपत्या काही ह्याने आदेश काढता येत नाही का, आमच्या समाजामध्ये ह्याने आस्थाच नाही का, स्वाभिमान नाही आमचा बाबा। या पद्धतीनं जर सरकार हे येणार सरकारनं सुद्धा आम्हाला म्हणजे मागल्या सरकारनं भाजपवाल्यांनी सुद्धा आम्हाला पहिल्या मीटिंग मध्ये देतो म्हणून सांगितलं, आताच्या सरकारनं सुद्धा सत्तेवर येण्यापुरतं आम्हाला कसल्या परिस्थितीला धनगर समाजाला दिलंच पाहिजे। कोण पंढरपूरच्या देवळामध्ये आलेत, कोण कुठं आलेत, आम्हाला धनगर समाजाला नुसतं आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न चालू आहे। पण आमच्या आता नेते मंडळींनी सुद्धा समजलेलं आहे की ही प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने हाताळत आहेत आणि इथून पुढे आमचा धनगर समाज आता इथं पुढे कुणाच्या आमुष्याला बळी पडणार नाही आणि खऱ्या अर्थानं आमचा युवक, पूर्वी आमचा युवक कसा नोकरीच्या माध्यमातून किंवा शाळेत शिक्षणाच्या माध्यमातून लोक बाहेर होती, पण आता लोकांनी समजायला आले की आरक्षणाची गरज का आहे, कशाबद्दल आम्हाला आरक्षण पाहिजे आणि घटनेमध्ये आणि कुणीतरी राजकीय लोकांनी म्हणजे धनगरचं ढ करून ती काहीतरी स्पेलिंग मिस्टेक करून त्याचा एक काहीतरी भाव केला, परंतु ते सुद्धा विषय हा निकालात निघालेला आहे। धनगर आणि धनगर एकच आहेत हे सगळा विषय असताना आमची न्यायालयीन लढाई सुद्धा चालू आहे, परंतु रस्त्यावरील लढाई सुद्धा करण्याची गरज का आली आम्हाला, कारण न्यायालयीन लढाईमध्ये आमचं पुरावा चांगला असताना आमचं आरक्षण राज्यघटनेमध्ये दिले असताना सुद्धा आम्हाला देत नाही। याचा अर्थ धनगर समाज या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा समाज आहे, मराठा समाज आपला भाऊ आहे 1 नंबरचा आणि त्यानंतर धनगर समाज आहे, परंतु धनगर समाजाची वेळणा आणि बाबा हे का करायला तर आमचा समाज जागृत नव्हता, परंतु आता येणाऱ्या काळामध्ये आमचा समाज आता जागृत झालेला आहे। म्हणून या सरकारला एकच विनंती करतो, अजून आम्ही विनंती करतोय की तुम्ही ताबडतोब धनगर समाजाची जी आरक्षणाची अंमलबजावणी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे हा महत्वाचा विषय आहे आणि आता आमच्या लोकांनी बी समजलाय आणि राजकीय लोकांनी बी समजलाय, परंतु तुम्ही काहीतरी राजकारणाच्या खिळीमध्ये जर आरक्षणाचं भिजत घोंगडं फिरलं तर वास आम्हाला मारणार नाही, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला वास मारला जाईल। इथून पुढे आम्ही आमच्या हातामध्ये आमच्या पहिल्याच पुराणे